पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 1 मे 2026. पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 1 मे 2026. TAIT 2025 चाचणीचा सारांश 2,28,808. एकूण नोंदणी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 साठी 2,11,308. प्रत्यक्ष उपस्थित दिनांक 27 मे 2025 ते 5 जून 2025 या कालावधीत 1,70,108 स्वप्रमाणपत्रे पूर्ण. दिनांक 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत. जाहिरात नोंदणी कालावधी मुदत स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा देण्यात आली आहे. नोंदणी कालावधी दिनांक 1 मे 2026 ते दिनांक 31 मे 2026. पोर्टल लॉगिन प्रक्रिया. पोर्टलवर नोंदणी संकेतस्थळ https://PAIT:2025.mahecercent.org.in. युजर आयडी व पासवर्ड TAIT 2022च्या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाला असल्यास तोच युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल. फॉरगॉट पासवर्ड युझिंग वन टाइम पासवर्ड OTP सेंट व्हाय SMS निवडून सरळ पोर्टलचा युजर आयडी व मोबाईल क्रमांक नोंदवावा. OTP व पासवर्ड रिसेट. मोबाईलवर आलेला OTP नोंद करून व्हेरीफाय केल्यानंतर न्यू पासवर्ड /कन्फर्म न्यू पासवर्ड नमूद करून चेंज पासवर्ड करावा. बिंदुनामावलीची आवश्यकता. अद्ययावत बिंदुनामावली व्यवस्थापनास जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाची बिंदुनामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त मावक माननीय विभागीय आयुक्त कार्यालय यांचेकडून अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे. SEBC व पेसा आरक्षण. यापूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदुनामावलीनंतर SEBCचे आरक्षण, पेसा क्षेत्रातील आरक्षण यामध्ये बदल झाल्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनाने बिंदुनामावली अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिकारी व त्यांची कार्य. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठीच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2019 सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये सक्षम प्राधिकारी नमूद करण्यात आलेले आहेत. अ क्रमांक. व्यवस्थापन माहिती भरणारे, मान्यता देणारे 1. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक, मुख्य कार्यकारी अधिकारी 2. महानगरपालिका प्रशासन अधिकारी / आयुक्त, मनपा शिक्षणाधिकारी मनपा 3. नगरपालिका / नगर परिषदा / कटक मंडळे प्रशासन अधिकारी नप / नपा, विभागीय शिक्षण उपसंचालक 4. खाजगी प्राथमिक अध्यक्ष / सचिव, संबंधित संस्था शिक्षणाधिकारी प्राथमिक 5. खाजगी माध्यमिक शाळा अध्यक्ष / सचिव, संबंधित संस्था शिक्षणाधिकारी माध्यमिक 6. खाजगी उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालय. रिक्त पदांची मागणी करण्याचे नियम. संभाव्य पदे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घेऊन पद भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 80% मर्यादा. रिक्त पदांच्या 80%च्या मर्यादेत मागणी नोंद करावी.
शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 स्लॅश प्रकरण क्रमांक 174 स्लॅश TNT1 दिनांक 21 जून 2023 मधील तरतुदीनुसार प्रलंबित प्रकरणे रिक्त पदांपैकी एखाद्या स्लॅश काही पदाबाबत मान्यालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदू नामावलीतील आरक्षण व विषयाची मागणी नोंदवावी. विषयांची निवड इयत्ता 6वी ते 8वी उपलब्ध विषय भाषा, गणित विज्ञान, सामाजिक शास्त्रे फक्त गणित, गणित हा विषय निवडावा, फक्त विज्ञान हा विषय निवडावा, दोन्ही विषय, गणित विज्ञान असा विषय निवडावा. विशेष शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 अन्वये कला व कार्यानुभव ही पदे विशेष शिक्षक स्पेशल टीचर अंतर्गत नोंद करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. विषयांची निवड इयत्ता 9वी ते 10वी मूलभूत विषय भाषा विषय, गणित विज्ञान, सामाजिक शास्त्र, इतिहास व भूगोल, भूगोल, सामाजिक शास्त्र दोन्ही विषयांसाठी. शारीरिक शिक्षण, संरक्षण शास्त्र फक्त गणित विषयासाठी गणित निवडावा, फक्त विज्ञान विषयासाठी विज्ञान निवडावा, दोन्ही विषयांसाठी गणित विज्ञान निवडावा. सामाजिक शास्त्रातील सर्व विषयांसाठी सामाजिक शास्त्र निवडावा, फक्त इतिहासासाठी इतिहास निवडावा, फक्त भूगोलासाठी भूगोल निवडावा. संपर्क माहिती व अंतिम सूचना जाहिरात प्रक्रिया बिंदू नामावली मान्य केल्यानंतरच विषयाची माहिती नोंद करता येते. विषयाची माहिती मान्य केल्यानंतरच जाहिरात तयार करता येते. जाहिरात जनरेट करण्यासाठी दोन्ही माहिती सक्षम प्राधिकारी यांच्याकडून मान्य करून घेणे आवश्यक. समस्या निवारण शैक्षणिक संस्थांना शिक्षणाधिकारी / विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून विहित मुदतीत प्रतिसाद न मिळाल्यास ईमेल mscepavitrportal@gmail.com व्यवस्थापनास अन्य अडचणी आल्यास ईमेल edupavitir25@gmail.com